नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे। काल उत्साहात राज्यभर गुढीपाडवा साजरा झाला, पण सध्याच्या निवडणुकीच्या वातावरणात सर्वात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे शिवतीर्थावरील राज ठाकरेंच्या पाडवा भाषणाची। आतापर्यंत अनिश्चित भूमिकेचा पक्ष अशी ओळख असलेल्या मनसेनं यंदाच्या म्हणजेच 2024 लोकसभा निवडणुकीत मात्र एक स्पष्ट भूमिका घेतली आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा। स्वतः राज ठाकरेंनी ही घोषणा केली। 2014 मध्ये मोदींना पाठिंबा, त्यानंतर 2019 मध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींविरोधातला प्रचार आणि आता पुन्हा मोदींना पाठिंबा। भूमिका बदलली जरी असली तरी स्पष्ट मात्र आहे, पण एका वाक्यात असलेली ही भूमिका बरीच पुढची प्रश्न अनुत्तरित ठेवून गेली आहे। कालच्या सभेतून भलेही आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको, हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं असलं तर मनसे महायुतीत सामील झाली आहे की नाही? मनसेला जागा सोडल्या जाणार आहेत या लोकसभेत किंवा नंतर विधानसभेत? राज ठाकरे हे प्रचार करणार का? प्रचार करणार असल्यास फक्त भाजपाचा प्रचार करणार की शिंदेंचाही की अजितदादांचाही? अमित शहाला राज ठाकरे दिल्लीत भेटायला गेले होते ते 19 मार्चला। आज जवळजवळ 20 दिवसानंतर एका वाक्याची भूमिका समोर आली आहे। त्यामुळे आज मात्र या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न आम्ही मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून करणार आहोत। पण तत्पूर्वी आपण ऐकूया राज ठाकरेंचं ते वक्तव्य ज्यामुळे हे प्रश्न तुमच्या आमच्या मनात गोंधळ घालतायत। पण इथे ज्यावेळेला मी बसलो होतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर, त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते म्हटलं तर बंद वाटाघाटी बेटाघाटी मला पाडू नका याच्यामध्ये। मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको। पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेंचं तोंड आहेच। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्याला सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा। पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण, आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्या समोर येत आहे। राज ठाकरेंच्या या घोषणेनंतरचा कार्यकर्त्यांचा प्रतिसादही आपण ऐकलात। राज ठाकरेंच्या याच वक्तव्यावर आम्ही आज तुम्हाला प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला प्रश्न होता, मोदींना निवडून आणण्यासाठी राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा। राज ठाकरे प्रचारात उतरले तर महायुतीला फायदा होईल, फरक पडणार नाही की नुकसान होईल? हे 3 पर्याय आम्ही तुमच्या समोर ठेवले होते। अनेक नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या टाळ्या घेऊन जातात, ते म्हणजे स्वतःसाठी किंवा पक्षासाठी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे। पण राज ठाकरेंचं वक्तृत्व हे राजकारणाचे सामान्य ज्ञान असणाऱ्या कोणालाही खिळवून ठेवणारं आहे। आणि म्हणूनच की काय, जेवढी गर्दी किंवा टाळ्या राज घेऊन जातात तेवढी मतं मात्र त्यांना मिळत नाहीत। पण आता पाहिलं
तर तुम्हाला हे सांगते की राज ठाकरे बरोबर आल्यानं महायुतीला मतांचा फायदा मात्र कसा होऊ शकतो यावर राजकीय गणितांनाही सुरुवात झाली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा मनसेनं 101 ठिकाणी उमेदवार दिले होते तेव्हा त्यांना 2.25% म्हणजेच 12,42,435 मतं पडली होती। एक कल्याण ग्रामीण येथे आमदारही जिंकून आणला होता। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईत मागाठणे, घाटकोपर पूर्व, भांडूप, मुलुंड पश्चिम, शिवडी, माहीम या 6 मतदारसंघात थेट 8% मतांची वाढ मनसेच्या मतांमध्ये झाली होती। मनसेचे उमेदवार इथे दुसऱ्या जागेवर होते आणि महायुतीला खास उद्धव ठाकरेंना रोखायचं असेल तर मदत हवी आहे ती मुंबईतच, आणि ही मदत सगळ्यात चांगली जर कोणी करू शकत असेल तर ते नाव आहे राज ठाकरे। ठाकरेंचा वापर करण्याची महायुतीची योजना स्पष्ट दिसते आणि राज ठाकरेंच्या याच भूमिकेचं महायुतीकडून स्वागतही करण्यात आलंय। मी त्यांचं स्वागत करतो आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांच्या विकासाच्या कामाला, देशाच्या प्रगतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। मी राजसाहेबांचे अभिनंदन करतो, आभारी मानतो। त्यांनी मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ दिली आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन दिशा दिली। त्यांनी काय म्हटलं की मी लोकसभेला देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावे याकरता त्यांना पाठिंबा दिलाय। त्यांनी विकसित भारताच्या संकल्पाला साथ दिली आहे। पुढं काय होईल त्यांचा पक्ष आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, पण मला वाटतं आज तरी त्यांनी मोठी भूमिका घेतली आहे। गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं मनसे पक्षप्रमुख श्री राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली। निश्चितच त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत आहे। देशाला प्रगतीकडे न्यायचं असेल तर मला असं वाटतं की आज प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यासारखा एक शक्तिशाली चेहरा आहे आणि तीच भूमिका आदरणीय अजितदादांची आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांनी सुद्धा ते स्वागत केलं। तीच आमची भूमिका आहे। नक्कीच या त्यांच्या निर्णयामुळे महायुतीची ताकद वाढून लोकसभेचे निकाल तुम्हाला वेगळे लागलेले दिसतील। मुंबईत जितकी फाईट भाजपा विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत आहे तितकीच पण एका वेगळ्या पातळीवर ती आहे राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे। आणि इथे राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय आणि तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खोचक टीका सुरू झाली। महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष, की असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावासा वाटला? तुमचा जो पक्ष आहे त्याचा नवनिर्माण पक्ष का झाला? राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी यांना भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलं आहे। त्यातले एक हे महाशय आहेत का नवनिर्माणवाले? पण जे गेले भाजपबरोबर ते फक्त शरणागती यासाठी त्यांनी पत्करली, गुडघे यासाठी टेकले की त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या, त्यांना धमक्या दिल्या गेल्या। एकीकडे राजकीय व्याभिचाराला समर्थन नाही असं म्हणताना तुम्ही ज्यांनी वाया सुरत गुवाहाटी करत अत्यंत कूटनीतीने आणि अक्षरशः खोक्यांचं राजकारण करत इथे सरकार बदलवलं, या लोकांना तुम्ही पावित्र्याच्या कोणत्या व्याख्येत बसलो? एवढे सगळे लोक एका 84 वर्ष वयोवृद्ध योद्ध्याला आणि एका अत्यंत घायाळ वाघाला हरवण्यासाठी एवढी सगळी ताकद लावतात, त्या अर्थी त्यांना अजूनही महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाहीये की आपण जिंकू शकू। नाही, बिनशर्त त्यांनी दिलात, परंतु ज्या कार्यकर्त्यांची शर्टची कॉलर आहेत ती वरती गेली का खाली गेली हाच एक प्रश्न मूलभूत पडतोय। जसे हे महायुतीच्या बाकी घटक पक्ष जसे त्यांच्या कैचीत अडकलेले आहेत
तोच सापळा रचण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि त्यात ते सापडलेले आहेत आणि त्यांची विश्वासार्हता आता ही दुर्दैवाने पुढच्या काळामध्ये राहिली नाही. फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनीच राज ठाकरेंवर आणि मनसेवर टीका केली असं नाही, तर शिवसेना उबाठाच्या सोशल मीडियावरूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसंपर्क अभियानामधील जुन्या भाषणाचा व्हिडिओ आज व्हायरल केला गेलाय. ज्या भाषणात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा मुन्नाभाई म्हणून उल्लेख केला होता. मला एका शिवसैनिकांनी काय कशासाठी विचारलं पटकन, साहेब तुम्ही तो लगेरो मुन्नाभाई पाहिलात का? म्हटलं संबंध काय लगेरो मुन्नाभाईचा? म्हटलं थोडासा पाहिला. का रे? अहो त्याच्यात नाही का त्या संजय दत्तला गांधीजी दिसतात, गांधीजी बोलतात, महागांधीगिरी करायला लागतो. म्हटलं मग? नाही तशी एक केस आहे आपल्याकडे म्हणे. म्हटलं कोणती केस? अहो ती नाही का ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं, शाल घेऊन फिरतात म्हणे हल्ली, मग कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. म्हटलं अरे त्यातला मुन्नाभाई जो आहे ना तो लोकांचं भलं तरी करत होता, हा कुठला मुन्नाभाई काढलास तू? नाही पण म्हणे एक लक्षात घ्या. म्हटलं कोणाला त्याच्या भ्रमात राहू दे ना, आपण काय करायचं? म्हणजे तसं नाहीये, तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही बघितला. म्हटलं काय? शेवटी त्या संजय दत्तला कळतं की साला आपण के भेजे में केमिकल लोचा होईल आहे. तरी केमिकल लोच्याची केस आहे. हा पिक्चर सत्यावरती आधारित आहे, म्हणजे सत्य घटनेवरती आधारित आहे. ते असे मुन्नाबाई फिरतात, फिरू द्या. शिवसेना, ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या महाविकास आघाडीशी सामना करताना महायुतीचा कस लागणार एवढं निश्चित आहे. पण अशा परिस्थितीत राज ठाकरेंची मिळालेली साथ ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसाठी जेवढी दिलासादायक असणार आहे तेवढीच ती विरोधकांची डोकेदुखी वाढवणारीही ठरणार आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीतील पक्षांनीही राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. राज ठाकरे एका विशिष्ट विचाराला धरून विषय मांडायचे. त्यांचे 2019 मध्ये पूर्णतः मोदींच्या एकूण कारकिर्दीवर त्यांनी प्रकाश घातला आणि त्यांचे भाषण होते. असा काय परिणाम झाला की 5 वर्षामध्ये त्यांना पाठिंबा द्यावा लागला? कदाचित होऊ शकतं कुठली तरी नस यांची मोदी सरकारने दाबली असावी. राज ठाकरे सारखा नेता दिल्ली दरबारी पहिले मान वाकून आला, आता कमरेपासून झुकलाय. हे बघताना महाराष्ट्राच्या पचनी पडणारं नाही, पण कुछ तो कुछ दाल में काला है. नाही, लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आम्ही तर ठरवलेलंच आहे की आम्ही संविधान वाचवण्यासाठी दडपशाहीच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने या देशात लोकशाही पद्धतीने लोकशाही जगवण्यासाठी ताकदीने आम्ही लढतोय. पण मनसे नेत्यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलंय. तसंच ज्यांचे आयुष्य दुसऱ्याचे ओरबाडण्यात गेले त्यांनी आम्हाला काय शिकवावे असा टोला मनसे नेते संदीप देशपांडेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लगावलाय. त्याग काय असतो? एखादी गोष्ट सोडावी लागते. हे ज्यांनी आयुष्यभर लोकांचं ओरबाडून खाल्लंय ना त्यांना कळणार नाही. ज्यांनी स्वतःच्या भावाचे 6 नगरसेवक चोरले, ज्यांनी आयुष्यभर भावाच्या ताटलीतलं ओरबाडून खाल्लं, त्या लोकांना काय कळणार? त्याग कशाला म्हणतात, निस्वार्थपणा कशाला म्हणतात? जो सन्माननीय राजसाहेबांनी जी भूमिका घेतली ती महाराष्ट्राच्या हिताची होती, हिंदुत्वाच्या हिताची होती. ती भूमिका त्यांनी घेतली. आणि तेव्हा तुम्हाला व्यापक भूमिका घ्यायची असते, लोकहित जनहित बघायचं असतो, तेव्हा काही काळासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवायचा असतो. ही ज्यांनी आयुष्यभर स्वार्थीपणा केला त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसेमध्ये सगळंच ऑलवेल आहे असंही नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर
मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदेंनी सरचिटणीस पद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. फेसबुकवर पोस्ट लिहित शिंदेंनी आपली भूमिका जाहीर केली. राजकीय भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं, अशा शब्दात कीर्तिकुमार शिंदेंनी आपला रोष व्यक्त केला. पक्षातली नाराजी समोर आल्यानंतर मनसेकडून कीर्तिकुमार शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. कीर्तिकुमार शिंदे आमचे जुने सहकारी आहेत, माझे वैयक्तिक मित्र सुद्धा आहेत. त्यांचे काही गैरसमज, काही भूमिका समजण्यामध्ये झाले असतील तर निश्चितपणे आम्ही दूर करू. राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या भूमिकेवरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न पाहूया. मोदींना निवडून आणण्यासाठी राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा. राज ठाकरे प्रचारात उतरले तर महायुतीला फायदा होईल, फरक पडणार नाही की नुकसान होईल? यावर सोशल मीडियात काय म्हटलेत लोक बघूया. यूट्यूबवरून स्पंदन कुलकर्णी, मी मनसैनिक असल्याचा आता पश्चाताप होतोय. यूट्यूबवरून राम बनसोडे, आधी ते राज ठाकरे होते पण आता ते भाजप नेते झालेत. फेसबुकवरून अमोल शशांक थोरे, दिवसेंदिवस राज ठाकरे फसत चालले आहेत. फेसबुकवरून सुधीर मनसुख, राज ठाकरेंमुळे महायुतीचं नुकसानच अधिक होईल. इंस्टाग्रामवरून आमेर बेलगडे, एकमेव असा पक्ष होता जो स्वतःच्या बळावर विरोध करायचा, पण तोही पक्ष संपला. राज ठाकरे आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. इंस्टाग्रामवरून रोहित देवकुळे, राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होईल. राज ठाकरेंची बिनशर्त पाठिंब्याची भूमिका, त्यामुळे निर्माण झालेले अनेक प्रश्न, पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम, बदललेली राजकीय गणित, तयारी लोकसभेची की विधानसभेची, यासह इतर सर्वच विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्या सोबत 0 आवरमध्ये उपस्थित आहेत मनसे नेते संदीप देशपांडे. संदीपजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. कालच्या भूमिकेवर आपली पहिली प्रतिक्रिया काय? जसं मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की काही वेळेला आपला स्वतःचा स्वार्थ न बघता महाराष्ट्र हितासाठी, देशहितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, हिंदुत्वाच्या हितासाठी काही व्यापक भूमिका घ्याव्या लागतात. मला असं वाटतं त्या पद्धतीची भूमिका सन्मान्य राजसाहेबांनी घेतली आहे आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही त्या भूमिकेच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. तो जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही यापुढचं मार्गक्रमण करू. पण सध्या पक्षामध्ये काही लोकांमध्ये, म्हणजे आपल्या सरचिटणीस आपण आत्ताच आम्ही दाखवलेत, पण एक नाराजी सुद्धा आपल्यापर्यंत वेगवेगळ्या पातळीहून पोचते का? असं 100 लोक असतील त्यातले एखाद्याची भूमिका वेगळी असू शकते, त्यामध्ये काही गैर नाही आहे. त्याला वाटलं असेल, त्याने ते मांडली, ठीक आहे. नाही पटली, त्याने ते सोडून जायला मोकळे. आणि त्यामुळे काही पक्षाचं नुकसान होतंय आणि लगेच सगळेच महाराष्ट्र सैनिक नाराज आहेत, मला असं वाटतं असं मांडण्याचे काही अर्थ नाही आहे आणि ते गैरलागू पण आहे. एकंदरीत आज दिवसभरात भरपूर प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्या असतील मनसैनिकांच्या. कुठल्या पद्धतीच्या या प्रतिक्रिया होत्या? मला तर आज जिल्ह्यामधनं अनेक फोन आले की अतिशय उत्तम अशी भूमिका सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेली आहे, यापुढे आम्ही काय करायचं आहे, युतीचा प्रचार म्हणजे नेमकं काय, असे अनेक प्रश्न त्यांचे होते. येणाऱ्या शनिवारी आमची बैठक आहे. या बैठकीमध्ये सन्मान्य राजसाहेब पुढची दिशा आम्हाला सांगतील की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, प्रचार कशा पद्धतीने करायचा आहे, काय नेमकं करायचं आहे, म्हणजे हे सविस्तर मार्गदर्शन करतील आणि त्याप्रमाणे आम्ही पुढचं मार्गक्रमण करू. आणि महाराष्ट्र सैनिकांमध्ये काही आलबेल नाही, कोण नाराज आहे किंवा त्यांनी एकटं लढायला पाहिजे होतं. मला असं वाटतं ह्या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत, ज्या आपण आता मगाशी पण मी आपल्या मीडिया सेंटरवर बघितल्या, ह्या काही ठराविक
2-3-4 लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, पण जो कॅडर ग्राउंडवर काम करतो, ज्याचा प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संबंध येतो, ज्यांचा पोलीस स्टेशनशी संबंध येतो, असा एक कॅडर वेगळा असतो जो खरोखर लोकांमध्ये काम करणारा असतो. त्या कॅडरची जी भूमिका आहे साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. यामुळे लोकांची कामं करण्यासाठी सुद्धा आमची मदत होईल. या प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक महाराष्ट्र सैनिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत, आपल्याला दाखवू शकतो. खरं तर बरीच प्रश्न जशी मनसैनिकांच्या मनात असतील ती आमच्याही मनात आहेत आणि ती खरं तर आम्हाला तुम्हाला विचारायची आहे. आता काय म्हणायचं, कारण आजकाल राजकारणामध्ये पाठिंबा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. 2014ला आपण बघितलं बिनशर्त पाठिंबा हे तर राज ठाकरेंनी स्वतःच स्पष्ट केलं आहे. मात्र ह्याचा अर्थ आता महायुतीत चौथा पक्ष आला असं म्हणायचं का? महायुतीतला एक चौथा भाग झालेला आहे का मनसे? काय परिस्थिती आहे की हा पाठिंबा बाहेरून आहे? असं आहे की आम्ही महायुतीत जाऊन कुठली निवडणूक म्हणजे लोकसभेमधली कुठली जागा आम्ही लढवत नाही आहोत. आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. पण पाठिंबा याचा अर्थ नुसताच पाठिंबा देऊन आम्ही घरी बसणार आहोत का, तर अशातलाही काही भाग नाहीये. हा पाठिंबा सक्रिय पाठिंबा असेल, त्यामुळे त्याच्यामध्ये काही शंका असण्याचं कारण नाही. एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलात की लोकसभा आपण लढणार नाही आता, म्हणजे वाटाघाटी कुठल्याच करायला तयार नाही हे स्वतः राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं. पण लोकसभा लढणार नाही, मात्र विधानसभेची तयारी करा हे त्यांनीही सांगितलं. त्यामुळे विधानसभेच्या वेळी मात्र महायुती बरोबर राहून, कारण मधला वेळ काही खूप मोठा नाही आहे जो दरम्यानचा काळ मिळणार आहे, त्यामुळे त्यावेळेला ह्या 3 पक्षांबरोबर जागा वाटपात आपण सामील होणार आहात का की स्वतंत्र लढणार आहात? त्यावेळची परिस्थिती पाहून सन्माननीय राजसाहेब त्यावेळेचा निर्णय घेतील. आत्ताच काही मला असं वाटतं तो निर्णय जाहीर करायची किंवा काय होणार आहे आत्ता सांगायची गरज नाही. राजकारणात बऱ्याच घटना वेगवेगळ्या पद्धतीने घटत असतात, त्यामुळे त्यावेळची जी परिस्थिती असेल त्यानुसार योग्य तो निर्णय साहेब घेतील. खरं तर राज ठाकरे प्रचारात उतरले तर नक्कीच परिस्थिती बदलेल हे सगळ्यांनाच वाटतं. मात्र राज ठाकरे हे भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचारात उतरणार आहेत की महायुतीच्या सगळ्या पक्षांचे उमेदवारांसाठी उतरणार? म्हणजे अजितदादांच्याही उमेदवारांच्या तिथं सभा घेणार, शिंदेंच्यासाठीही सभा घेणार का? मुळात अजून साहेब सभा घेणार की नाही घेणार, घेणार तर कुठे घेणार, किती घेणार याच्या संदर्भातला अजून काही तपशील तयार झालेला नाहीये. आमची शनिवारी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये सन्माननीय राजसाहेब चर्चा करून त्याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. अजूनपर्यंत तरी त्या संदर्भातला कुठलाही निर्णय पक्षातर्फे घेतला गेलेला नाही. पुढची भाजपा किंवा महायुतीतील इतर पक्षांबरोबरची आपली बैठक किंवा त्याची वेळ काही ठरली आहे का? अजून त्या गोष्टीची चर्चा झालेली नाही. मला असं वाटतं या 2-4 दिवसात चर्चा होईल आणि त्याच्यानंतर साहेब आम्हाला मार्गदर्शन करतील की कशा पद्धतीने पुढे जायचंय, काय करायचंय त्याचं मार्गदर्शन करतील. अजून तरी तशी चर्चा झालेली नाही. नक्कीच आपले खूप खूप धन्यवाद. लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, काहींची उत्तरं आज आपण दिलीत, काही प्रश्न तशीच ठेवलीत, त्यामुळे शनिवारी ह्याची उत्तरं सविस्तर मिळतील अशी अपेक्षा मी करते. आणि आपले परत एकदा धन्यवाद की आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आणि परत एकदा आपला आजचा प्रश्न सांगते. मोदींना निवडून आणण्यासाठी राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा. राज ठाकरे प्रचारात उतरले तर महायुतीला फायदा होणार, फरक पडणार नाही की नुकसान होईल? यूट्यूबवर एकूण 62,000 मतं. 19% फायदा होईल, 67% फरक पडणार नाही, 14% नुकसान होईल म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 6,000 मतं. 50% फायदा होईल, 34% फरक पडणार नाही, 16% नुकसान होईल. एक्सवर
31% फायदा होईल, 43% फरक पडणार नाही, 26% नुकसान होईल असं म्हटलंय. 9 मार्च 2006 ही तीच तारीख आहे ज्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एका पक्षाचा जन्म झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचं नाव, आणि त्याचे संस्थापक आहेत राज श्रीकांत ठाकरे. साक्षात बाळासाहेब ठाकरेंच्या धगधगत्या नेतृत्वाच्या मुशीत तयार झालेलं हे नेतृत्व. बाळासाहेब ठाकरेंसारखीच जरब आणि दरारा, एक घाव आणि 2 तुकडे अशी कामाची पद्धत. बाळासाहेबांचीच आठवण यावी असा वावर आणि भाषणाची लकबही तीच. अशा राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. एका हाती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची पताका, दुसऱ्या हाती मराठी माणसाच्या हिताचा अजेंडा आणि मुखात माय मराठीचा पोवाडा. अशा पद्धतीमुळे पहिल्याच निवडणुकीत मतांचा रतीब मिळाला आणि 13 नेत्यांच्या कपाळी आमदारकीचा भंडारा लागला. त्यानंतरही राज ठाकरेंनी टोल, मराठी पाट्या, मराठी तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न हाती घेतले, तसेच परप्रांतीयांविरोधात रस्ती आंदोलनही केले. मात्र त्यात सातत्य नसल्याचा शेरा मारत जनतेनं त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून 13 आमदार घेऊन निघालेल्या मनसेच्या इंजिनात फक्त एकच आमदार उरलाय. राजकारण असो की आणखी काही, पण नंबर्स मॅटर. आकडेच तुमची खरी परिस्थिती आरशासारखी दाखवतात. कधी काळी जवळजवळ 6 हा मतांचा टक्का पाहणाऱ्या मनसेच्या नशिबी आता अवघा 2.25% उरलाय. अर्थात प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहणाऱ्या राज ठाकरेंना सुद्धा पक्षाची ही अधोगती दिसली असेल, यात वादच नाही. मात्र आता राज ठाकरेंनी हिंदुत्वाची शाल पांघरत भाजपसोबत जवळीक साधली आहे आणि त्याचाच भाग म्हणून महायुतीलाही पाठिंबा दिलाय. त्यामुळे मतांच्या शर्यतीत धावता धावता दमून गेलेल्या मनसेला भाजप आणि महायुतीचं टॉनिक मानवतंय का? आणि एकूणच निवडणूक मैदानावर काहीसं हडकुळलेलं मनसेचं हे बाळ आता महायुतीच्या आणि भाजपच्या सावलीत बाळसं धरतंय का, हे पाहावं लागणार आहे. लोकसभेच्या पहिल्या 2 टप्प्यातील 13 जागांसाठी आता फक्त मतदानाची प्रक्रिया बाकी आहे. परवा म्हणजे 12 तारखेपासून 3ऱ्या टप्प्यातील 11 जागांसाठीची प्रक्रिया सुरू होणार. या 3ऱ्या टप्प्यात बारामती, सांगली, सातारा, सोलापूर, माढा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हातकणंगले या महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. पण अजूनही त्यातल्या त्या किमान 4 ते 6 जागांवर उमेदवार देणं तरी बाकी आहे, किंवा दिलेल्या उमेदवाराच्या निवडीवर प्रश्नचिन्ह तरी आहे. याला महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही अपवाद नाहीत. त्यातल्या त्यात म्हणायचेच झाले तर महाविकास आघाडीनं किमान जागा वाटपात तरी आघाडी घेतली आहे. ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 21 जागा, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 अशा 48 जागा लढवत आहे. जागा वाटप तर झाला, पण याच जागा वाटपावरून काँग्रेसची नाराजी मात्र आता टोकाला गेल्याचं दिसतंय. ते कसं हे पुढे सांगतेच. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तिकडे महायुतीत तर अजून अशा बऱ्याच जागा आहेत ज्या नक्की कुठला पक्ष लढवणार हे क्लिअर नाही. आज नारायण राणेंच्या वाढदिवशी तरी भाजप रत्नागिरी सिंधुदुर्गची घोषणा करेल अशी आशा त्यांना आणि कार्यकर्त्यांना असेल, पण त्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. आणि याच जागा वाटपातील अडथळ्यांच्या शर्यतीबाबत विचारला होता 0 आवर मधला आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. 3रा टप्पा सुरू होतोय तरी जागा वाटप आणि उमेदवार निवडीतील घोळ सुरूच. कुणाला जास्त फटका बसेल, महायुतीला की महाविकास आघाडीला? महाआघाडी आणि काँग्रेसची नाराजी.
पहिली नाराजी ही मुंबईतच. आज मुंबईतील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक वर्षा गायकवाड यांनी बोलावली होती. प्रश्न आहे उत्तर मुंबईचा. काँग्रेसला मिळालेली उत्तर मुंबई, पण तिथे तगडा उमेदवार नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. त्याच्याऐवजी स्वतः वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबईसाठी इच्छुक आहेत. ती किंवा ईशान्य मुंबई तरी मिळावी अशी मागणी असल्याचं कळतंय. मुंबईच्या जागा वाटपात काँग्रेसला गृहीत धरल्याचा पदाधिकाऱ्यांचा रोष आहे. मित्र पक्षांचा प्रचार करायचा की नाही यावर आजच्या बैठकीत निर्णय होणार होता असं कळतंय. मात्र ही बैठक ऐन वेळी रद्द करण्यात आली. त्यातच वर्षा गायकवाड उद्या मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याची पण बातमी आहे. दरम्यान उत्तर मुंबईतून ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं असा प्रस्ताव नाना पटोले यांनी घोसाळकरांना दिल्याचं कळतंय. मात्र लढायचं असेल तर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच लढू असं स्पष्ट मत घोसाळकर यांनी व्यक्त केलंय. पाहूयात. स्थानिक लेवलला ही चर्चा आहेच. स्थानिक जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की घोसाळकर इथं योग्य कॅन्डिडेट होतील, सर्व पक्षीय सर्व धर्मीय, आणि आज ते पियुष गोयलला टक्कर देतील. त्याच्यामुळे चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय शेवटी आमचे उद्धवजी घेतील, काँग्रेसचे पदाधिकारी घेतील काय घेतील तो. चर्चा करणार आहात? काँग्रेस नेत्यांची चर्चा काल नानांवर आमची थोडक्यात झालेली आहे. जे काही नानांना मी सांगायचं. आता बघूया मुंबईच्या पलीकडले महाविकास आघाडीतले काही वाद. काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत सांगलीच्या जागेवरून सर्वाधिक वाद रंगलेला आहे. गेल्या निवडणुकीत तिथे भाजप, स्वाभिमानी आणि वंचित अशी तिरंगी लढत झाली होती. वसंतदादांचे नातू आणि प्रकाश बापू पाटलांचे पुत्र विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढले होते. त्यांना 3,44,000 मतं पडली होती. तर आता भाजप आमदार असलेले गोपीचंद पडळकर तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, त्यांना 3 लाख मतं पडली होती. या दोघांमध्ये झालेल्या मतविभाजनात भाजपचे संजय काका पाटील 5 लाख मतं मिळवत अलगद तरुण गेले होते. यावेळी काँग्रेसकडून तिकीट मिळेल या आशेवर विशाल पाटलांनी गेली 5 वर्ष भरपूर तयारी केली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी थेट जाहीर केल्यानं पेच वाढला. आता विशाल पाटील अपक्ष लढाईची तयारी करत असल्याच्या बातम्या सुरू असतानाच दुपारी इथे काँग्रेस जिल्हा कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर आमदार विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली आणि माहिती दिली. आज खरं तर बंडाची भाषा त्यांनी केली नाही, पण ते शांतही झालेले नाही. वस्तुस्थितीची माहिती घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या जागेबाबत फेरविचार करावा ही विनंती त्यांनी आजही केली आहे. पाहूयात. येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीने ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला ही जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करावा अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे. तरीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ. एवढंच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे. धन्यवाद. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपल्या सर्व 21 जागांवर उमेदवार घोषित केले आहे. सांगलीप्रमाणेच जालना, धुळे, उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या जागांवरूनही मतभेद होते, पण या जागा काँग्रेस लढेल असं जवळपास निश्चित झालंय. तर राष्ट्रवादी ज्या 10 जागा लढवणार आहे त्यातली महत्त्वाची जागा म्हणजे माढा इथे धैर्यशील मोहिते पाटील, अभयसिंह मोहिते पाटील आणि अनिकेत देशमुख यांच्या नावांची चर्चा. मोहिते पाटील घराण्यातून बंडखोरी होणार हे तिथले राजकारण जवळून बघणाऱ्यांचे विश्लेषण आहे.
16 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता सांगितली जाते. अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास मोहिते पाटील कुटुंबातील कोण कोण व्यक्ती उपस्थित राहतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील बंडखोरी टाळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत. मात्र तरीही धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायचं ठरवलंय. या परिस्थितीत महायुतीत असलेले फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू काय भूमिका घेतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घोळ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर महायुतीमध्ये महाघोळ आहे असं म्हणावं लागेल. तिसरा टप्पा सुरू होत असताना सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात अजूनही उमेदवारांची घोषणा बाकी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी शिवसेनेकडून किरण सामंत इच्छुक आहेत. मात्र भाजपच्या नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जाते. पण घोषणा मात्र तरीही नाही. आज भाजपची परत एक यादी आली पण त्यात महाराष्ट्रातील एकही नाव नव्हते. त्यातच किरण सामंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं मुंबईत भेटीला बोलवलंय. त्यावरूनही चर्चा सुरू आहे. साताऱ्यामध्ये राज्यसभेचे खासदार उदयन राजे मैदानात ताकदीनं प्रचाराला उतरले आहेत. मात्र त्यांच्याही नावाची घोषणा नाही. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे हे उमेदवार आहेत. दक्षिण मुंबई हा मतदारसंघ बघितला तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा, यशवंत जाधव यांची नावंही चर्चेत आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांचीही नावं चर्चेत. नाशिकचा मतदारसंघ बघितला तर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे अजूनही इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांनी सुद्धा जोर लावलाय. 5व्या टप्प्यात नाशिक असल्यामुळे घोषणेला अजूनही उशीर होऊ शकतो. उत्तर पश्चिम मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी तर शिवसेना ह्याचा शिंदे गटाचा उमेदवार मात्र ठरलेला नाही. संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र ते अजूनही शिंदेंबरोबर अधिकृत गेलेले नाही. ठाणे मतदारसंघात पूर्वी हा भाजपचा गड होता. 98 साली बाळासाहेबांनी शिवसेनेकडे तो खेचून घेतला. भाजपनं परत एकदा इथं दावा केलाय. मात्र शिवसेना ही जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे ठाण्यातही काय होतं बघावं लागेल. आता जाऊया पालघरला. पालघरला महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर लढणार की शिवसेनेच्या, निर्णय अजूनही होणे बाकी आहे. 2019 साली सुद्धा या जागेवरून युतीत पेच झाला होता. छत्रपती संभाजीनगर पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे नावही चर्चेत होते. हक्काचे मतदान शिवसेनेचे नसल्याने उमेदवारीबाबत संभ्रम. मराठा आंदोलक विनोद पाटील यांचे शिंदे गटातून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय. हे झालं छत्रपती संभाजीनगर आणि महायुती. पण हे सगळे खूप मोठे पेच नाहीत. तीनही पक्षांना थोडंफार कॉम्प्रोमाइज करावंच लागेल असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी या परिस्थितीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर सोबतच शरद पवारांबरोबर इंडी अलायन्सच्या बैठकीला ते उपस्थित असतानाचा एक किस्साही त्यांनी सांगितला. इंडी अलायंस की पहली मीटिंग पटना में जब हुई थी मैं गया था पवार साहब के साथ, और मैं इतना ही कहूँगा कि मिलते हैं, फोटो अपॉर्चुनिटी होती है, लोग देखते हैं कि अरे इतने लोग एक स्टेज पे खड़े, बस इसके अलावा कुछ नहीं है. प्लान कहाँ का, काय का प्लान? अलग अलग राज्यों में
यही दो पार्टियां जो साथ में हैं वो अपनी अलग अलग भूमिका जाती है, चाहे वो पंजाब हो, चाहे वो केरल हो, चाहे बंगाल हो, और भी कई राज्यों में है ऐसा। तो ये तो सब बोलने की बातें हैं। आता आपण वळूयात आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नाकडे। या प्रश्नाला आपला भरभरून प्रतिसाद मिळालाय। यूट्यूब, फेसबुक, इन्स्टा, एक्स वर आपण भरपूर प्रतिक्रिया दिल्यात। त्यातील काही निवडक प्रतिक्रियांवर एक नजर टाकूयात। प्रश्न मी तुम्हाला परत एकदा सांगते। तिसरा टप्पा सुरू होतोय तरी जागा वाटप आणि उमेदवार निवडीतील घोळ सुरूच, कुणाला जास्त फटका बसेल, महायुती की महाविकास आघाडी? एक्स वरून मधुरा माने, फटका कोणाला बसेल हे तर निकालावेळी कळेलच, परंतु महायुतीच्या विरोधात जनतेचा कौल असेल हे नक्की। यूट्यूब वरून सुरेंद्र इंदुलकर, महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे। यूट्यूब वरून राष्ट्रपाल भिसे, फटका महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही बसणार। फेसबुक वरून संजय मोरे, महायुतीत अंतर्गत धुसफूस भरपूर आहे, फक्त दबावामुळे दिसत नाही, याचा मतदानावर परिणाम नक्की होणार। फेसबुक वरून रणजित रासकर, महायुतीला सगळ्यात मोठा फटका बसणार हे त्यांना अगोदरच माहिती आहे, म्हणूनच छोट्या पक्षांचा बिनशर्त पाठिंबा घ्यावा लागतोय। फेसबुक वरून रोहन विलक्षण, महायुती खड्ड्यात घालण्याचा कार्यक्रम चालू आहे। इंस्टाग्राम वरून प्रसाद खेडेकर, महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केलेत, पण सत्तेत असूनही भाजप शिंदे अजितदादाला जमत नाही। झिरो ओव्हर मधील दुसऱ्या प्रश्नावर आज यूट्यूबवर 1 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कल दिलाय। कुणाच्या बाजूने किती टक्के मतं पडली ते पाहायला जाऊयात आपल्या पोल सेंटरवर। आजचा प्रश्न परत एकदा, तिसरा टप्पा सुरू होतोय तरी जागा वाटप आणि उमेदवार निवडीतील घोळ सुरूच, कुणाला जास्त फटका बसेल? यूट्यूबवर एकूण 1,35,000 मतं, 75% लोकांनी म्हटलंय महायुती तर 25% म्हटलंय महाविकास आघाडी। इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं, 63% लोकांनी म्हटलंय महायुती तर 37% म्हटलंय महाविकास आघाडी। फेसबुकवर एकूण 2,600 मतं, 50% आहे महायुती आणि महाविकास आघाडी। बघूया एक्सचा कौल। 68% महायुती म्हटलंय, 32% महाविकास आघाडीला फटका बसेल। यावेळी देशात 7 तर राज्यात 5 टप्प्यात मतदान होत आहे, त्यामुळे निवडणुकीला म्हणावी तशी रंगत अजून तरी आलेली नाही। ज्या दिवशी पहिल्या टप्प्याचं मतदान आहे त्याच दिवशी म्हणजे 19 तारखेला तिसऱ्या टप्प्याचे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे। नाही म्हणता महाविकास आघाडीने निदान जागा वाटप तरी जाहीर केलंय, महायुतीत मात्र अजूनही खल सुरूच आहे। जागा वाटपाचे घोळ असेच जितके शेवटच्या क्षणापर्यंत चालतील तितका मतदाराचा घोळ होण्याची शक्यता आहे। बऱ्याचदा मतदार मसल मेमरीवर मतदान करतो। आता मसल मेमरी म्हणजे काय तर त्याला माहिती असलेले, ओळखीचे असलेले, तळागाळापर्यंत पोहोचलेलं एखादं चिन्ह। महाविकास आघाडीकडे असे चिन्ह आहे ते म्हणजे एकच, काँग्रेसचा हाताचा पंजा। तर 3 चिन्ह महायुतीच्या 3 पक्षांकडे आहेत, भाजपचं कमळ, शिवसेनेचं धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचं घड्याळ। त्यामुळे कुंपणावरील मतदारापासून ते जुना पारंपरिक मतदार ज्याला कोर व्होटर म्हणतात त्यांच्यासाठी या माहितीतल्या चिन्हासमोरचं बटन दाबणं तुलनेनं जास्त सोपं आहे। त्याचा फायदा महायुतीला मिळू शकतो असा कयास काही तज्ञांनी लावला आहे। ते खरंच होईल का आणि त्याच्यासाठी असं 5 टप्प्यात मतदान आणि शेवटपर्यंत उमेदवाराचा घोळ घालण्याची गरज आहे का हे महायुतीच्या रणनीतिकारांनाच माहीत। आपल्याला ते कळायला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज रामटेक मतदारसंघातल्या कन्हानमध्ये जाहीर सभा झाली। महाराष्ट्रातली त्यांची ही दुसरी जाहीर सभा होती या निवडणुकीची। या सभेत त्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली। काँग्रेस सध्या आमच्यावर घटना बदलली जाईल अशी टीका करते, पण याच काँग्रेसनं एक देश एक घटना होऊ दिली नाही, जम्मू काश्मीरसाठी वेगळी राज्यघटना ठेवली असा आरोप मोदींनी केला। आंबेडकरांना काँग्रेसनंच भारतरत्न पुरस्कारापासून दूर ठेवलं असंही मोदी म्हणाले। मीडियानं सर्वे करण्यावर खर्च करत बसण्यापेक्षा मोदींवरच्या शिव्यांकडे लक्ष द्यावं। मोदींना शिव्या वाढल्या म्हणजे मोदींचा विजय पक्का असं त्यांनी समजावं असा सल्लाही मोदींनी मीडियाला देऊन टाकला। नितीन गडकरी, राजू पारवे आणि सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी मोदींची ही सभा होती। मतदानाचे सर्व रेकॉर्ड मोडा असं आवाहनही मोदींनी यावेळी केलं। या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात। उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।